राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्तानं पूर्णा तालुक्यातील मोजे मरसूळ गावात खुले टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज दिनांक 7 जानेवारी रोजी त्याची नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक म्हणून 41,111 रुपये, द्वितीय पारितोषिक 31,111 रुपये, तिसरे पारितोषिक 15,555 रुपये ठेवण्यात आले आहे। यासाठी प्रवेश फी म्हणून 1,499 रुपये ठेवली आहे असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी सुनील रामदास महेंद्रे, माजी सरपंच, रंगनाथ शिंदे, उत्तमराव कदम, माधव शिंदे, मंचक शिंदे, गोविंद शिंदे, अंकुश लोखंडे, चांदू शिंदे, सूरज उत्तम कदम सह गावकरी उपस्थित होते। यावेळी क्रिकेट खेळाडूंना आवाहन करण्यात आले की या सामन्यात सहभागी व्हावे। चेंडू काय मारता येत नाही, राहिला चेंडूच समजा गेला, फोटो पडायला टप्पा पाहत नाही, टप्पा पाहून त्यांनी उठला आमचे षटकार। आमचे भाऊ पाटील देखील चांगले क्षेत्ररक्षण करीत आहेत। मारूचा चेंडू आपण झालेला आहे, चेंडू भाऊ पाटलाकडे गेलेला आहे। आम्ही निघतोच म्हणलं इथून। माधवने सुंदर चेंडू टाकला होता, चांगला फटका मारलेला आहे, सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे। ते एक धाव, अगदी सुंदर क्षेत्ररक्षण, फार सुंदर मुलाने केलेलं आहे। मुलाचा केवढा खेळा उद्या मुला एक असा खेळाडू आहे, काही सांगतात तर कोणा दिशेने कोणता सामना करू शकतो, सामना गळवू शकतो। माधवचा चेंडू वाईड बॉल आहे, तर वाईड आहे, बाहेरून टाकलेला चेंडू, यष्टीचा खूपच लांबून टाकला चेंडू। कृपा आशीर्वादाने या छोट्याशा मरसूळ नगरीमध्ये खुल्या सामन्यांचे आम्ही असं नियोजन लावलेलं आहे। आणि आज 2 टीमा 4 टीम आलेले आहेत, तर अजून आमच्याकडे पुष्कळ टीम आले आहेत। आणि जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना आमचं असं निवेदन आहे की त्यांनी आपल्या या आमच्या छोट्याशा मरसूळ नगरीमध्ये त्यांनी आपली एंट्री फीस करून त्यांनी आमच्या या मरसूळ नगरीमध्ये मॅच खेळण्यासाठी यावे। आणि पहिलं पारितोषिक 41,111 रुपये, आणि दुसरं पारितोषिक 31,111 रुपये, आणि तिसरं पारितोषिक 15,555 रुपये, हे 3 ताशी पारितोषिक ठेवले आहेत। तरी सगळ्या क्रिकेट प्रेमींना अशी विनंती करतो की त्यांनी आपण या छोट्याशा नगरीमध्ये येऊन आपला सहभाग घ्यावा।